तिवसा येथील निवासी मूकबधिर विद्यालय सुरवाडी या अनुदानित शाळेची उच्चस्तरीय चौकशी करून मान्यता रद्द करा. अपंग जनता सामाजिक संघटनेचे जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन. शासनाने अपंग विद्यार्थ्यांचा विकास व्हावा म्हणून निवासी अपंग शाळा सुरू केल्या आहे व त्यांना 100% अनुदान देऊन त्या शाळेची उन्नती व्हावी म्हणून शासनाकडून वेळोवेळी दिशानिर्देश देण्यात येत असते. परंतु अनेक शाळा या शासनाचे अनुदान लाटण्यासाठी शासनाची दिशाभूल करतात व अपंग विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ठेवण्याचे कृत्य करतात. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील निवासी मूकबधिर विद्यालय सुरवाडी या शाळेमध्ये 25 विद्यार्थी संख्येची मान्यता आहे. परंतु सदर शाळेमध्ये प्रत्यक्ष पाहणीमध्ये फक्त 2 ते 3 विद्यार्थी उपस्थित असल्याचे दिसून आले व तेथील कर्मचारी मान्यता 10 असून फक्त 1 कर्मचारी उपस्थित प्रत्यक्ष पाहणीमध्ये दिसून आले आणि शाळेतील कर्मचारी हे पूर्ण वेळ शाळेमध्ये उपस्थित राहत नाही. कदाचित जर कोणी शाळा पाहणी करता गेले तर त्यांना शाळेच्या आवारात सुद्धा येऊ देत नाही. स्वतः शासनाचा पगार घेतात व 4 ते 5 हजार रुपये महिन्याने बाहेरील व्यक्तींना कामावर लावतात. संस्थेचे अध्यक्ष व कर्मचारी शासनाची पूर्णपणे दिशाभूल करून अनुदान लाटत असल्याचे दिसून आले. स्थानिक अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून शाळेची ग्रेड 100% करून घेतात व त्या आधारे अनुज्ञप्ती घेऊन येतात व शासनाची दिशाभूल करून शासनाचे पैसे लाटतात. तरी अशा भोंगळ कारभार सुरू असलेल्या अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील निवासी मूकबधिर विद्यालय सुरवाडी या शाळेची उच्चस्तरीय सखोल चौकशी करून तात्काळ मान्यता रद्द करण्यात यावी. या मागणीसाठी आज 20 फेब्रुवारी गुरुवार रोजी दुपारी 1:30 वाजता अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. सामाजिक संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती या ठिकाणी अपंगांचे ठिय्या आंदोलन आयोजित करण्यात आले होते. विशेष या आंदोलनाचं तात्पर्य असं होतं की तिवसा येथील शाळेचं प्रकरण अपंग शाळेचं प्रकरण होतं. त्या अपंग शाळेच्या संदर्भात सखोल चौकशी करण्यात यावी यासाठी हे आंदोलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. परंतु जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी माननीय पूर्णसाहेब यांच्याशी या विषयावर सखोल चौकशी केली. चौकशीअंती त्यांनी आश्वासित केले की हे प्रकरण विशेषतः हाताळून त्यावर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे आज रोजीचे आमचे जे अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने आंदोलन होते हे तात्पुरते आज रोजी आम्ही या ठिकाणी स्थगित करत आहोत.